महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, ठुणे गावाची आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील खऱ्या अर्थाने ग्रँड फिनालेला सुरुवात होते. यासाठी केला होता ठास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि नक्कीच याची देही याची डोळा इथे रंगतोय मेगा फायनलचा सोहळा. नक्कीच मॅचला सुरुवात होते आणि या क्रमांक 1च्या षटकामध्ये मोहन गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगली लाईन चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधलाय आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी मोहनला आणलं गेलंय. पहिला बॉल डॉट बॉल. नक्कीच स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आपण पाहतोय. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी आपण पाहतोय. नक्कीच विचार केला तर क्रिकेटचा जन्म जो मात्र इंग्लंडमध्ये झाला पण त्याचं पालन पोषण नक्कीच भारताने केलं. तेच उदाहरण आपण सध्याच्या घडीला पाहतोय. भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेला पाहतोय. भरपूर प्रेक्षकांची देखील गर्दी या स्पर्धेला पाहतोय. चारही बाजून प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक, ढोल ताशे नगारे वाजणार. आज आमचा गाव जिंकणार यासाठी प्रेक्षक देखील आणि समर्थक देखील इथे उपस्थित झालेत. मेगा फायनल. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा सध्याच्या घडीला. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना मोहनला आपण पाहतोय. गुड बॉलिंग. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. जबरदस्त एफर्ट आपल्या संघासाठी आणि जबरदस्त कामगिरी मागील मॅच मध्ये देखील या गोलंदाजांनी केली होती. पुढील बॉल. ओहो, इथे घडलंय काय? आणखी नक्कीच विकेट, विकेट आणि विकेट. पहिला गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. तर नक्कीच परेश संघ हा सामना जिंकत असेल तर रमेश दादा मुरबाडे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी मोहन आपल्या संघासाठी करतोय. यासाठी ओळखला जातो आणि यासाठी आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो. जेव्हा कोणताही गोलंदाज आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत असतो तेव्हा मात्र नक्की त्याच्यावर जिम्मेदारी आणि एक सिंहाचा वाटा असतो. त्याच पद्धतीचा विश्वास जो मात्र ठेवला होता गोलंदाज मोहनवर आणि त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना गोलंदाज मोहनला आपण पाहतोय. गुड बॉलिंग, जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये. फायनल मॅच, रणसंग्राम, क्रिकेटचा महायुद्धाला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात झाली आणि नक्कीच क्रिकेट आणि क्रिकेट गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आज का संडे किसके नाम पे जाएगा, नक्कीच येणारी वेळ ठरवेल. फायनल मॅच जिंकेल कोण? एका साईडला झुंज देतोय डोंगर नवे, एका साईडला झुंज देतोय समीक्षा 11 परे संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. नक्कीच आता सध्याच्या घडीला विचार केला मोहन गोलंदाज ज्याने आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले आणि 4 मध्ये नक्कीच एक विकेट देखील कॅरी केली. अजूनही मात्र कोणती धाव खर्च केली नाहीये. गुड बॉलिंग सध्याच्या घडीला करताना गोलंदाज मोहनला आपण पाहतोय. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. शॉट मध्ये ताकद भरपूर. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि बॉल एक टप्पा, दोन टप्पा, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला भव्य आणि संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. जबरदस्त मॅच मध्ये कमबॅक करायचं होतं त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला फटका एक्झिक्यूट केला आणि या धावांचा श्री गणेशा खातं खोलते 4 या धावेने. भरपूर काळानंतर आलेली हा चौकार आणि ही धाव. प्रत्येक विकेट हॅट्रिक आणि नक्कीच पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला तर नक्कीच एका विकेटच्या मोबदल्यात 4 धावा. विकेट हॅट्रिक साठी तसेच चौकार हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी नितीनजी भोईर याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच
आता विचार केला तर क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. बरेच संघासाठी असेल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. नक्कीच सुनील गावस्कर यांचं एक वाक्य होतं की अफाट अभिषा मैदानी तू यशो वेळोवेळी डाव येताच जमवशी तो आपली खेळली. काल करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. जवत आली तव झेल गेला जो तो फासे टाके. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाव. या साऱ्यांना चकवशील टल मिळेल तुझला डाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. हुंकणार कोण आणि संपणार कोण. मेगा फायनलचा हा सोहळा आपण पाहतोय. नक्कीच हिमतीने हारा, हिम्मत हरू नका, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालत असतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसतो. पुन्हा एकदा क्रमांक 2चं षटक. हे मिझॉन स्वीजिटचा फटका अटेंग करायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि नक्कीच हा बॉल देखील डॉट बॉल आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि नक्कीच चांगलं पंचगिरी गेले 5 दिवस त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि या डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं आणि या कोणत्याही खेळाडू अन्याय होऊ दिलं नाहीये. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवलं. ओहो फुल टॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय गौरव मोफे आणि कोणती चूक करत नाहीये आणि विकेटचं पतन. मॅच मध्ये पुन्हा एकदा गोल्डन विकेट. आणखीन एक गडी तंबूच्या आसरा जाताना या मॅच मध्ये. हॅलो हॅलो डीजे हॅलो 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 ठीक. नक्कीच नक्कीच प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि पाच धावा टीमच्या स्कोर कार्डवर. स्वप्नील आणि जयेश जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. आपल्या संघासाठी नक्कीच योगदान द्यावं लागेल. ओहो इथे घडलंय काय आणि नक्कीच बॅटम पॅड मध्ये चेंडू होता आणि नक्कीच एक डाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 6 या आकड्यावर. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरचा विचार केला मोहनने. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी केली आणि त्याच अनुषंगाने आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय प्रकाश. नेक्स्ट बॉल असेल. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. ओहो इथे बिग हिट करायचा प्रयत्न केला होता आणि या बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही. एक धाव पुन्हा एकदा अंकित होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 7 या आकड्यावर. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीने नक्कीच आमच्या गावाचा विश्वास इथे संपादन करायचे त्याच अनुषंगाने सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय प्रकाश. मोहनने देखील चांगली गोलंदाजी केली. हो इथे पुन्हा एकदा बिग हिट केल्याचा प्रयत्न आणि गुड बॉलिंग. जबरदस्त कामगिरी आणि नक्कीच असं एका अनुषंगाने विचार केला. पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावांचा विचार केला तर नक्कीच 8 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा विचार केला तर 4 धावा. अशा पद्धतीने 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. जबरदस्त कामगिरी गोलंदाजी करणाऱ्या टीमची आपण पाहतोय.
प्रयत्न भरपूर करावे लागतील. डगआउट कक्षामध्ये थोडीशी शांतता असेल, कारण की विचार केला तर हवे तसे रन्स अजूनही मात्र येत नाहीये, मोठे फटके देखील येत नाहीये. मेगा फायनलचा हा 16 आपण पाहतोय. स्पर्धा नक्कीच मित्रांनो अविनाश मुरबाडे आणि या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज आपण पाहतोय. आणि नक्कीच स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आपण पाहतोय, ठुणे गावाची. आणि आज प्रेक्षकांची देखील गर्दी या मॅचला आपण पाहतोय, या स्पर्धेला पाहतोय. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या टीमची आपण म्हणजे समीक्षा 11 परेश संघाची पाहतोय. आणि नक्कीच मागील मॅच मध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये ज्याने 6 बॉल 5 धावा डिफेंड करणारा अमर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि व्हाईट बॉल, आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव अंकित होताना पाहतोय टीमच्या खात्यामध्ये. सध्याच्या घडीला विचार केला तर धावफलक पुढे सरकतोय. आणि नक्कीच 9 या आकड्यावर एकेरी दुहेरी धावेने जमणार नाहीये. डोंगरनाबे संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर धावांची कोंडी फोडावी लागेल, यात काही शंका नाहीये. ओहो, स्टेट अडवा बॅटने प्रहार केला, लॉफ्ट केलाय, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अमर गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र स्वागत केलंय अमरचं. मागील मॅचचा हिरो ज्याने मात्र 6 बॉल 5 धावा डिफेंड केल्या होत्या, की सामना विसरणार नाहीयेत कोरावले संघ. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स केला, एक्झिक्यूट केले, फटका लागोपाठचा दुसरा फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बेगेट धन्यवाद. 2 बॉल आणि या 2 बॉलवर 13 धावा वसूल केल्या. पहिल्या बॉलचा विचार केला, व्हाईट बॉल, त्यानंतर 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय जो मात्र बॅटिंग करणारा टीम म्हणजेच डोंगरनाबे संघ. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ओहो, बॅटची कडा टॉप एज लागलाय, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला आणि कोणती चुकी करत नाहीये. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट या मॅच मध्ये.